हाय नमस्कार सगळ्यांना आणि गुड आता नाईट व्हायला लागले 5 वाजता तयार ठेवगा छान असं आम्ही आलोय गुड इव्हिनिंग हो ओके का मकेला खत टाकण्यासाठी आलो टाकलं तर म्हणलं काढा छान असा व्हिडिओ आणि सगळेजण म्हणजे 4 व्हीलर घेऊन फिरायला जातात आणि आम्ही 4 व्हीलर घेऊन कुठे आलो माहिती का रानात कसं का हे का खताच्या पिशव्या वगैरे तर चाललंय आमचं टाकायचं इकडं होय हो तिथनं मी तिकडं महाग राहिले थोडं टाकावं म्हणजे काय इंस्टाग्रामवर व्हिडिओ काढत होती म्हणून महाग 2-4 झाडं राहिली होती आणि बाळ माझा सारा पूर्ण होत आला होय काय झालं कसं वाटतंय मग चांगलं वाटतंय शेतकरी व्हायला आवडेल का तर असं द्या कसं शेतात पण काम करणं गरजेचं आहे छान अशी मका हिरवीगार आली आहे आणि खतासाठी आज कोण नाही जमत खत म्हणजे त्याला टाकावंच लागतो विर्या तर आम्ही टाकायचं चालले हे बादलीत खत का असं असतं विर्या पांढरा साखरेसारखा छानपैकी तर कसं वाटतं तुला रानात आल्या व्हिडिओ काढायला फोटो काढायला रान आवडतं पण रानात काम करायला नको वाटतंय नाही पण मला विशेष वाटलं की तिला येतं अशी कुठलीच गोष्ट नाही की तिला येत नाही सगळं ती करते कसं एकदा माणसाच्या खांद्यावर पडलं ना ते आपोआप शिकून निघतं हे टाकला ते हो का आम्ही हे खालच्या तुकड्याला 4 साऱ्या चौघांनी संकच नेलं ते टाकू लागते फक्त एवढं मग स्कार्प आणलं नाही होय तोंड मारायला तोंडाला हे कापते तर पातळ ठिकाणी म्हणलं तिला आता टाकतो दाट जिथं आहे तिथं आम्ही टाकल तर असू द्या कसा वाटतं आमच्या बहिणीचा व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि कुणाला रानात काम करायला आवडतं मला तर खरंच आवडतं मी घरनी किती गडबड करत होती ग आईनपाशी बाळाला दिलं आणि आईनला म्हणलं आम्ही सगळेजण येतो खाट टाकून आता 5 वाजले तर आम्ही 6, 6:30, 7 वाजेपर्यंत इकडं महाग तुम्हाला आमची मका दाखवते हितनं अशी गोल राऊंड मध्ये इकडं सगळी ही खालचं तुकडं टाकलंय आणि खरं होय तू 4 चाकीत फिरायला गेली असल शॉपिंगला गेली असेल सगळीकडे गेली असेल पण तू रानात कधी 4 चाकीत आली का फर्स्ट टाइम रानातलं काम करायला फर्स्ट टाइम आली तर आलंय कसं ट्रॅक्टरला यायला खूप उशीर लागतो आणि 2 युरियाच्या पिशव्या टाकायच्या होत्या एक संपत पण आली एवढी आता मस्तपैकी टाकायची आणि इकडं राहिलेले अजून टाकायचं पण आता वेळ आहे म्हणून म्हणलं व्हिडिओ काढावा एक तुकडं टाकून झालं आता एक तुकडं टाकायचं तर चला असू द्या टाकायची झाल्यावर पण थोडा व्हिडिओ कटमध्ये काढून तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवू मस्तपैकी हे आमचं रान आहे छान असं आणि आम्ही भाजीपाला वगैरे काही करत नाही नुसतं मका असते तिकडं खाली मोगणी आहे इथं मका आहे कसा वाटला व्हिडिओ आणि आमची मका कशी वाटते बघा हिरवीगार छानपैकी मस्त आणि ह्यावेळेस कसं पाऊस पडलाय ना त्याच्यामुळे खरंच कालच्याच व्हिडिओत मी सांगितलं शेतकरी सगळे खुश आहेत आनंदात आहेत जेणेकरून त्यांचं पीक ना व्यवस्थित आलंय भारी आलंय तर असं द्या कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा अजून पण ह्याला थोडा व्हिडिओ टाकायचं झालं ना तर जोडून टाकते आता मी पण टाकू लागते तर तुम्ही म्हणता कसं व्हिडिओ माझ्याशिवाय दुसरं कोण काढणार आई बोलतात त्या घरी इथं आप्पा तर दोघा त्या कडला इथं कुठे गेलं इथं दिदी या इथं ही इथं तिकडं दिदी या आणि दोघा तिकडं ती आप्पा इथं तर असू द्या टाकते आता छानपैकी इकडं माझी बारली हो का इकडे असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून छानपैकी आणि आज रोज कसं शंकरपाळी कापणी लाडू लोणचं आज तसं नाही आज फक्त आणि फक्त आमची मका ही सारा माझ्या वाटणीला आलं तिकडे ह्यांनी टाकलेलं ही ह्यांच्या बुडक्यात काहीच नाही बिन टाकलेलं आणि ही टाकलेलं आम्ही असा खत टाकतो बुडक्यांमध्ये जेणेकरून व्यवस्थित चला तर ह्यांच्या कसं वाटतंय मग ही तर सकाळी 6 वाजता कामावर गेलं तर 4 वाजता माघारी आलं जेवण केलं ना आम्ही सगळे इकडे आलोय कसं वाटतंय मग व्हिडिओ जास्त करून नसतातच ते पण टाकू लागतात आणि आमच्या घरचे आम्ही 4 जण पण काम करतो म्हणजे कसं असं नाही म्हणत की तुम्हीच करा आम्हीच करा असं नाही आता आईंकडे बाळाला दिलं आईला वातीचं तर असे त्याच्यामुळे वाकून वगैरे काम जमत नाही तरी पण त्या करतात मग आम्ही काय म्हणलं आता दीदी पण आहे सोबत मग ती आप्पा ही आणि मी आम्ही 4 जण आलो आणि तुम्ही सगळेजण म्हणता अस्मिता ताई मोठे व्हिडिओ टाकत जा 2 मिनिटाचा नको जास्त टाकत जा 5, 6 किंवा 10 तर आता मी असंच ठरवलंय की छान मोठे व्हिडिओ टाकायचे मस्तपैकी कधी रानातले कधी रेसिपी कधी घरचा कधी शुभ्राचा सगळ्यांचे छान व्हिडिओ तर असू द्या टाकते आता छानपैकी युरिया
चला तर हे बघा असं वाकून टाकायचा. ही काय आहे, वरच्या पोग्यांमध्ये इथं इऱ्या गेला नाही पाहिजे. फिस कराय पण येतो, पण आता मका कशी मोठी झाली आहे, वरती नाही पडला पाहिजे, बुडक्यातच गेला पाहिजे. म्हणून हे आम्ही असा इऱ्या टाकतो छान पैकी. तुम्हाला म्हणलं टाकताना पण दाखवा कसं टाकतो. खूप म्हणजे खूप कष्टाचं काम असतं. कसं कष्टही करणं गरजेचं आहे आणि खरंच कष्ट केलं लय भारी वाटतं. मला तर का नाही रानातलं काम करायला खूप म्हणजे खूप आवडतं. सारखं बाळामुळे मला येणं होतं. अगोदर मी यायचे, अगोदर तर माझं व्हिडिओ पण असायचे, पण आता तरी पण बाळ आईकडे राहतं ना तेव्हापासून मी टाकून देत होतं. कसं पावसा पाण्याचं कुठे हा राहिलाय कडच झालाय तेवढं. हे बघा बादली संपली. चला खाता आणायला का हाय तुमच्याकडे? तिकडून येऊ का? ही एवढा मधलं दोन राहिले तर ही ह्यांनी टाकलाय. आम्ही व्हिडिओ काढतो म्हणून. तुम्ही तिकडून चालू करा खाल्ल्याकडे. मुंबई शेतकरी कशी टाकते बघा की मस्त पैकी. आणि खरंच आणि आपा वातावरण कसं काय झालंय हा छान असं. पाऊस येईल आणि आमचं खत भिजून छान होईल. छान हा दात नाही का टाकायचं. छान असं खत भिजणार मस्त पैकी. तर असं द्या खूप म्हणजे खूप छान वातावरण झालंय. असं वाटतं इथंच राहावं रानात. राहायचं का आपा? रानात आलं का नाही कसं फ्रेश वाटतं. रोज घरी मला तर कंटाळा येऊन गेलता. आज जरा रानात आल्यावर खरंच बरं वाटतंय. तुला बरं वाटतंय का? फिरा आणलं तुला गार्डन. जाधव शेती फार्म गार्डन. आपा जाधव शेती फार्म गार्डन बरोबर का? म्हणजे आमच्या रानाकडे येताना तिकडं जाधव शेती फार्म असं लिहिलंय. तर चला जातो आता खत आणायला, कारण की बादलीतला खत संपलाय. आणायचं जायचं. आणि ही मोहगणीची झाड आहेत. ही आमच्या कविता आत्याची आहेत हिकडली. खाली आहेत ती आमची इथं. तुम्हाला ती पण दाखवती. सगळं कसं रानातलं फ्रेश वातावरण सगळं इकडं टाकून झालंय आणि इकडं टाकायचं राहिलंय. तर कसं टाकत करतोय. आधी ही तुकडं टाकलं खालचं आणि मग व्हिडिओ काढला. मग आता ही वरचं तुकडं टाकलं. मग आता अजून व्हिडिओ आणि ही सगळं जोडून तुम्हाला व्हिडिओ मस्तपैकी बघायला पण भेटेल. शुभ्रा घरी आहे 2-2 तास राहते ती. 2-3 तास आईंपाशी राहते. घरी गेलं छान असा स्वयंपाक करायचा. मला अजून रव्याचे लाडू बनवायचे, शेंगदाणा लाडू बनवायचे आणि कापण्याची तर ऑर्डर सांगायलाच नको. एवढेच कापण्या म्हणजे खूप कापण्या सगळ्यांनाच आवडतात. आणि हा आषाढ महिना आहे ना त्याच्यामुळे. धरलाव का इथं खाई रे राहू. बघा ही आमची मोहगणीची झाड आहे तिकडं एकच दिसतंय तुम्हाला. हा हो खाली आहे तर ही. आणि त्याच्यात मका पण लावली उशी. आणि खरंच ना मला आज लय म्हणजे लय भारी वाटतंय. गार वारं सुटलंय मस्त पैकी. आणि सगळे हो का अशी मका अशी हलतीये मस्त पैकी हिरवी गार. चल खात नाही आली का? ती पण आली. आणि बरं वाटलं आम्हाला आज रानात. खरंच रानात काम केलं का नाही खरंच भारी वाटतं. छान छान छान. किती वेळा लय म्हणजे लय भारी. शुभ्राला पण घेऊन यायला पाहिजे होतं. सगळ्या मक्यात फिरली असती. होय आणाय पाहिजे होतं का नाही? काय केलं असतं का शुभ्राला आणलं असतं तर? माती खेळली असती, माती खाल्ली असती, मका उपटली असती, मका तोडली असती, सगळं केलं असतं. आणि ती आमच्या मागं पण लागली होती. रडत होती. गाडी ज्यावेळेस निघाली नाही इकडं त्यावेळेस रडत होती. एरोप्लेन म्हणजे इकडं विमानतळच आहे ना त्याच्यामुळे एरोप्लेन सारखं येतात जातात. तर चला घेतो खत. चला तर झालं आता ही इथलं सगळं झालं. कसं काय होतं ही मका अशी छानपैकी झालं इकडलं सगळं. आता वर होय आपा वर राहिलं आता थोडं ते पण घेतो टाकून. आता किती वाजले तर 6 वाजले तर आम्ही आलतो 5 वाजता. 5ला 10 मिनिटं टाइम होता. 4:30 वाजता हो. तर 1 तासात झाला. तर वर काय होईल ते होईल. टाकून घ्यायचं मस्त पैकी. कसं सारखं सारखं नाही रानात येणं होतं. एकदा सगळं करून गेलं का नाही टेन्शनच नाही. गाडीत न उतरलीच नाही व्हिडिओ
सगळेजण व्हिडिओ बघतात तिकडे सारखे सगळेजण व्हिडिओ बघतात उतरली खूप मदत करू लागली आणि आता ती उद्या जायची पण मला रडा येते की ग चांगला 8 दिवस आता ही 2 आठवडे रविवार आहे ना सोमवार आणि मंगळवार गेला ना 2 दिवस कमी 15 दिवस होतील तिला 2 आठवडे म्हणजे 10 ते 12 दिवस झाले ती आलेली आता जायचं म्हणल्या कस तरी होतंय हातभार बिवायच करू लागत होती आता रानात पण टाकू लागली भरपूर खत टाकू लागितला ही काय भुईमुग लावलाय काय आपण काय तर भुईमुग लावलाय भुईमुगाची शेंगा खायला यावं लागतंय काय मग हे आमच्या सासऱ्यांचं आहे चुलत सासऱ्यांचं रान त्याच्यात हो का भुईमुग लावलाय तर असू द्या येईल ती बी आणि मोहगणीची झाडे तुम्हाला अगोदर दाखवले त्यावेळेस किती होते आता बा कुठे गेले हो का ही 2 एवढी खालनं आणि ही एक शेवडीच आहे त्याला फट नाहीच वे फट उलट उपयोगाचं नाही ना सरळ गेल्यावरच ती लाकूड महत्वाचं म्हणजे ती लाकूड हवंय तर अशी मोहगणी लावली किती एकर आहे व 1 एकर हिथं अर्धा खाली अर्धा हिथं अर्धा खाली अर्धा 1 एकर आहे मोहगणी तर चला जातो तर सर की तिकडे कोण आहे चला जातो दुसरं तुकडं होय ती म्हणती चला तर आता दुसरीकडे ती का घर नाही जाणार पण काय होते गाणं वाजते त्याच्यामुळं तर असू द्या चला तर जातो आता ती म्हणत होती कालच हे करायचं उद्या टाकून घ्यायचं तुम्ही म्हणजे ती उद्या सकाळून जाणार आहे ना होय तर असू द्या जातो आता गाडीत कसं होतंय भरपूर हालतंय त्याच्यामुळं मोबाईल काय कॅमेरा एका जागा राहत नाही